राजापेठ उड्डाणपुलावर 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर विधान परिषद आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आज घटनास्थळावरील भेट देऊन पाहणी केली। यावेळी महापौर, भाजप पदाधिकारी तसेच महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान उड्डाणपूलवरील वाहतूक अडथळा ठरणारा चबुतरा जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच शहरातील उड्डाणपूल आणि गेटच्या कामादरम्यान खालून वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले। प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले की महानगरपालिका, पीडब्ल्यूडी आणि पोलीस विभागाने समन्वयाने काम केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात। शहरातील अनेक रस्ते आणि उड्डाणपुलाखालील मार्ग दीर्घकाळ बंद असल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊन त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले। हेल्मेट सक्तीबाबत बोलताना त्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक असावे अशी भूमिका घेतली। मात्र हेल्मेट सोबतच पोलीस विभागाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यावरही भर द्यावा असे त्यांनी सांगितले। अपघातासाठी एखाद्या एकाच विभागाला जबाबदार धरता येत नसल्याचे स्पष्ट करत प्रशासन, संबंधित विभाग, नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले। आज मी या ठिकाणी कालचा परवाचा जो ॲक्सिडेंट झाला त्या अनुषंगाने या ठिकाणी व्हिजिट करता आलो। सगळ्यात महत्त्वाचं, अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेट्स उभे करणं चालू आहे। गेट्स उभे करणं हा किंवा ते करू नये हा आमचा विषय नाही। आमचा विषय हा आहे की गेटच्या खालून ट्रॅफिक चालत राहिली पाहिजे। ज्याप्रमाणे रेल्वे फाटक किंवा रेल्वे डिपार्टमेंटचं जेव्हा काम होतं तेव्हा रेल्वे चालूच राहते। ब्रिजचं काम चालू असताना रेल्वे कधी थांबत नाही। त्या पद्धतीने यांनी काम केलं पाहिजे। महानगरपालिका, पोलीस डिपार्टमेंट आणि पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट हे एका संयुक्त एका ठिकाणी येऊन त्यांनी जर बैठक केली तर असे प्रॉब्लेम होणार नाही। जेणेकरून आज आपण इथला राजापेठचा आपण पूल पाहतोय आणि पुलाच्या खाली एक रस्ता आहे। तो रस्ता यांनी जवळपास 1-2-4 महिन्यापासून बंद करून ठेवला। ज्या लोकांना अंबादेवीकडे जायचं आहे ते लोकांना वरून पुलावरून यावं लागते। म्हणजे तसंच आपला एक राजकमलचा पूल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोड वाढलेला आहे। या लोड वाढलेत असताना आपण जर काही रस्ते बंद करून ठेवले तर तुम्हाला सांगतो की निश्चित मोठ्या प्रमाणात त्याचा ॲक्सिडेंट हा आपला ॲक्सिडेंट जो पाहिला हा तर याच्यामध्ये एक परिवार खतम झालेला आहे। एक परिवारातला कोणी जर मरत असेल तर ते लेकरं, त्यांच्या मुलं रस्त्यावर येतात। हे साधारणतः सगळ्या अधिकाऱ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे। कारण तुम्हाला सांगतो कुठलाही अधिकारी एकदा बसला की तो 57 वर्ष 58 वर्ष खुर्चीवर बसतो। त्याला रिटायरमेंट शिवाय कुठे बाहेर जायची गरज पडत नाही किंवा तो त्याची बदली होऊ शकतो। त्याला कोण्याही जनप्रतिनिधीच्या प्रेशरमध्ये येऊन पाहिजे तसे त्याला नियम बाळगून जर आपण काम करत असेल तर तुम्हाला सांगतो अमरावती शहरासाठी हा विषय चांगला होणार नाही। असे अनेक ॲक्सिडेंट झाले, काही लोकांचे पाय तुटले, काही लोकांचे हात तुटतात। जेणेकरून मला एक सांगायचं, जर अपंग होत असेल तर तुम्हाला एक सांगतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करू शकतो याच्यामध्ये, लोकप्रतिनिधी आम्ही आमचे उपयोग होणार नाही। या अनुषंगाने या ठिकाणी आज आपण पाहणी केली आणि त्या पद्धतीने पोलीस विभागाला, त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी विभागाला आणि महानगरपालिकेला आपण त्या पद्धतीने त्यांना निर्देश दिले की ज्या ठिकाणी गेट चालू असेल त्याच्या खालून ट्रॅफिक चालली पाहिजे। एक स्ट्रक्चर उभं करा, त्या स्ट्रक्चरच्या वरती तुमचं काम चालत राहील जेणेकरून ट्रॅफिक बंद होणार नाही। कारण आज राजकमलचा पुलाबद्दल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना। आणि असं नुसतं राजकमल पूल नाही तर आपल्या एक नंदा हे आहे, नंदा मोटरच्या समोर तो सुद्धा रस्ता जवळपास 7-8 महिन्यापासून बंद आहे। असे अनेक ठिकाणी रस्ते बंद करून ठेवलेले आहे की ज्यानं आपलं याचं काम चालू आहे, वरती गेटचं काम चालू आहे, खालून रस्ते बंद आहे। आणि रस्ते तसे मुळात अमरावती शहरामध्ये छोटे रस्ते आहे, 9 मीटरचे रस्ते आहे। काही मनातली मोठी रस्ते सोडले तर साधारणतः 9 मीटरचे रस्ते आहे, काही तर 7.5 मीटरचे रस्ते आहे। त्या ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम होते। आज पुन्हा मी पोलीस विभागाला हे सुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक उभी राहते। जे असे अनेक महत्त्वाचे विषय आहेत त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांची चर्चा केली आणि त्याची आज त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आता सगळ्यांना आम्हाला आश्वासित केलं आहे की आपण गेल्या 1-2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करू आणि जेणेकरून जे कामं असेल ते सुद्धा आपण पटापट आपण वाइंड अप करू असं त्यांनी मला सांगितलेलं आहे।